यूट्यूब चैनल में आप सभी का फिर एक बार स्वागत है। आणि हा जो आपला व्हिडिओ आहे तो मराठी लँग्वेज मध्ये होणार आहे, कारण आज आपण एक महाराष्ट्र बेस्ट कोल्हापूर, जे की माझं होमटाउन आहे, जे की माझं घर आहे, तिथल्या एका ऑपरेटरचा व्हिडिओ आज आपण करणार आहोत। इसलिए ये जो पूरा वॉकअराउंड रहने वाला है वो मराठी लैंग्वेज में रहने वाला है, क्योंकि पहले से मेरा प्रयास था कि जितना भी कंटेंट मैं मराठी में कर सकूं उतना मुझे मेरी मदर टंग को प्रमोट करना था। म्हणून आपण बऱ्याच दिवसांनी एक मराठी लँग्वेज मध्ये व्हिडिओ करत आहोत। आणि आज आपण एका नव्या ऑपरेटरचा, न्यू प्लेअर इन द मार्केट ज्याला आपण म्हणतो, वोरा ट्रान्सलिंक्स, त्यांच्याबद्दल आज व्हिडिओ करणार आहे। तर वोरा ट्रान्सलिंक्स बद्दल जर सांगायचं झालं तर वोरा ट्रान्सपोर्ट्स ऑलरेडी यांचं ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे। जवळजवळ 25 ते 30 ट्रक्स यांच्याकडे आहे आणि आता ते बस इंडस्ट्रीमध्ये, बस लाईनमध्ये आलेले आहेत। आणि त्यांनी जे आपलं काम आहे ते अशोक लीलँडचे चेसिस घेऊन चालू केलेलं आहे, कारण की रिझन बी त्यांच्याकडे फ्लीटमध्ये जितके पण ट्रक्स आहेत मॅक्झिमम अशोक लीलँडचे आहेत। म्हणून अशोक लीलँडच्या 2513 2.13 13.5 मीटर 6 सिलेंडर 4 व्हीलर सस्पेन्शन टॉप एंड चेसिस घेतली आहे, कम्फर्टला जास्तीत जास्त प्रायोरिटी देऊन, पॅसेंजर कम्फर्टला। आणि बॉडी जी आहे ती सतलजची आहे, सतलज S1800 सतलज आहेत जलंधरचे, तर त्यांची बॉडी त्यांनी चूज केलेली आहे। आणि रूट, प्राइस, मायलेज जे गाडीचं आहे ते आपण पुढे या ब्लॉगमध्ये सांगणारच आहेत। पण सर्वात महत्त्वाचं असतं की ऑपरेटर, त्यांची थोडीशी ओळख, हे या सर्व गोष्टी मी या फर्स्ट टेकमध्ये युजली सांगतो। तर मित्रांनो, आता आपण या बसेसचा जो फ्रंट शो आहे, फेशिया ज्याला म्हणतात, तो एक एक करून, म्हणजे यातले जे कॉम्पोनंट्स आहेत मी तुम्हाला एक्सप्लेन करीन। सर्वात भारी गोष्ट, एक नंबर गोष्ट जी मला आवडलेली आहे वोरा ट्रान्सलिंक बद्दल, की त्यांनी इथे देवनागरी स्क्रिप्टमध्ये देखील त्यांचं नाव इथे कोरून घेतलेलं आहे। कोरूनपेक्षा मी म्हणेल त्याचं स्टिकरिंग केलेलं आहे, असं परफेक्ट टर्म त्याच्यासाठी होईल। म्हणून हे मला सगळ्यात जास्त आवडलेलं आहे। जसं बरेच तेलुगू ऑपरेटर्स तेलंगणा आणि आंध्रमधले आजकाल त्यांचं नाव त्यांच्या लँग्वेजमध्ये लिहित आहेत, तसं वोरा ट्रान्सलिंक हे नाव त्यांनी देवनागरी स्क्रिप्टमध्ये मेन्शन केलं, हे मला फार भारी वाटलेलं आहे। वरती वोराचं मोठं ब्रँडिंग आहे, त्याच्या खाली वोराचं खाली ट्रान्सलिंक केलेलं आहे। आणि LED बोर्ड तुम्ही पाहू शकता। तर आता LED बोर्डवर तुम्हाला रूट कळालाच असेल, कोल्हापूर ते मुंबई मार्गे पुणे ही बस जी आहे ती धावणार आहे। अप्रॉक्सिमेटली 380 ते 400 किलोमीटरचं अंतर आहे, ओव्हरनाईट जर्नी आहे। रात्री युजली 10-10:30ला बसेस इथून डिपार्ट करतात। एक्झॅक्ट टायमिंग मी तुम्हाला खाली लिहून अपडेट करेन की किती वाजता डिपार्चर आहे, पिकअप पॉईंट कोणकोणते आहेत आणि ड्रॉपिंग पॉईंट कोणकोणते आहेत, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एडिट करून तिथे मेन्शन करीन एकदम प्रॉपरली, परफेक्टली। फ्रंट शो बद्दल बोलायचं झालं तर LED हेडलाईट्स तुम्हाला इथे भेटून जातात सतलजचे एकदम, आणि खाली सतलजचं मेन्शन आहे। फॉग लॅम्प सुद्धा LED आहे बघा, फार भारी काम आहे सतलजवाल्याचं, नो डाऊट इन दॅट। त्यासोबत 3Mचं रेडियम रिफ्लेक्टर फ्रंट शोमध्ये आपल्याला फार कमी बघायला मिळतं। म्हणजे आपण जितके पण बस बॉडी बिल्डर्स कव्हर करतो आहे वेगवेगळे, फ्रंट शोला बऱ्याचदा रेडियम रिफ्लेक्टर नसतं, ते देखील सतलजने दिलेलं आहे। याचा उपयोग हा होतो की नाईटला, ज्यावेळी रात्री सिंगल लेन रोड असतो, समोरच्या गाडीला ही जी बस आहे ना ही पटकन दिसून येईल। हा एक मोठा बेनिफिट आहे, फायदा आहे पुढे रेडियम रिफ्लेक्टर लावायचा। आणि जे मालक आहेत ते आहेत कोल्हापूरचेच, पण आता बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरमध्ये देखील, कोल्हापूरच्या जरासं बाहेर आलं की इचलकरंजीची हद्द चालू होते, त्यामुळे MH51 MH51 RTO यांनी करून घेतलेला आहे। सतलजचा लोगो तुम्हाला इथे मध्ये भेटून जातो, मोठावाला। ग्रिल वगैरे पण एकदम प्रॅक्टिकल आहे, जे ओपन केल्यानंतर जे मेकॅनिक दादा आहेत वोरा ट्रान्सलिंकवाल्यांचे, त्यांचं काम खूप सोपं होऊन जाणार आहे। सतलजचं मेन्शन तुम्हाला इथे येऊन जातं। तुम्हाला वरती राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडला मोठे मिरर दिलेले आहेत, आणि त्या मिरर्सना इन केस काय झालं तर तुम्ही पाहू शकता, राईट हँड साईडला एक छोटासा मिरर आहे आणि लेफ्ट हँड साईडला देखील कॅप्टन दादासाठी एक मिरर तुम्हाला इथे भेटून जातो। आणि तुम्ही लेफ्ट हँड साईडला परत एकदा पाहिलं, तिथे तुम्हाला एक CCTV कॅमेरा दिसेल। त्या CCTV कॅमेराचा पर्पज आहे, इट इज गोइंग टू ॲक्ट लाईक अ डॅश कॅम। म्हणजे आजकाल तुम्हाला माहिती आहे ॲक्सिडेंट्स, इन्सिडेंट्स किती होत आहेत, तर चूक कुणाची आहे एक पुरावा म्हणून तुम्हाला होऊन जातो। तर या सर्व सेफ्टी फीचर्सची दखल वोरा ट्रान्सलिंक्सवाल्यांनी घेतलेली आहे, कारण की हे सर्व जे फीचर्स आहेत ना ते बस बॉडी बिल्डर्स ॲडिशनल देऊ शकतात, पण हे सर्व एका ऑपरेटरने घेणं हीच फार मोठी गोष्ट आहे असं मी म्हणेन। म्हणून सेफ्टीची पूर्ण दखल, पूर्ण काळजी वोरा ट्रान्सलिंक्सवाल्यांनी घेतलेली आहे। म्हणजे पॅसेंजर सेफ्टी किंवा जी
कॅप्टन दादांची, त्यांचे जे क्रीव आहेत त्यांच्या सेफ्टीची दखल सुद्धा वोरा ट्रान्सलिंक्सवाल्यांनी घेतलेली आहे. तर मित्रांनो, या बसेसबद्दल जर सांगायचं झालं तर या बसेस अशोक लेलँडच्या 2513 2513 चेसिसवर बांधल्या गेलेल्या आहेत आणि सर्वात भारी बाब आहे की 4 व्हील एअर सस्पेन्शन आहे, ज्याच्यामुळे तुमचा जो प्रवास होणार आहे तो एकदम भारी होणार आहे. मी ज्यावेळी पर्सनली ट्रॅव्हल केलं आयशरच्या चेसिसमधून किंवा अशोक लेलँडच्या 2 व्हील एअर सस्पेन्शनच्या चेसिसमधून, बराच फरक जाणवून येतो ज्यावेळी मी 4 व्हील एअर सस्पेन्शनच्या चेसिसमधून ट्रॅव्हल केलं. आणि याची जी BHP आहे, ब्रेक हॉर्स पॉवर, ती सेगमेंटमध्ये हायेस्ट आहे 13.5 मीटरच्या. मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ज्यावेळी आपण कन्सिडर करतो, कारण की आता भारत बेंचची ऑटोमॅटिक चेसिस आल्यामुळे त्याचा BHP हायेस्ट झालेला आहे, पण ते ऑटोमॅटिकमध्ये. मॅन्युअलमध्ये ह्याचा BHP सगळ्यात जास्त हायेस्ट आहे, 248 248 BHPची ही गाडी आहे. आणि अजून एक बाब सांगायची झाली तर आपल्या कोल्हापूर रिजनमध्ये या सतलजच्या गाड्या BS6 ज्यावेळीपासून इंट्रोड्यूस झाले त्यावेळीपासून सतलज बस बॉडी बिल्डर्सच्या या पहिल्या गाड्या आहेत कोल्हापूर रिजनमध्ये. तर ही एक भारी बाब आहे. नाही तर आपल्याकडे आपल्या रिजनमध्ये मोस्टली दामोदर किंवा वीरा किंवा लोकल बस बॉडी बिल्डरचे इतके नामवंत नाही आहेत. त्यांच्या बसेस ज्या आहेत या कोल्हापूर ते मुंबई रूटवर फ्लाय करतायत, म्हणून सतलज वन ऑफ द मोस्ट कम्फर्टेबल लक्झरियस अशी गाडी बनवतात. आणि अजून एक सांगायचं झालं तर या बसेसचा नंबर तुम्ही पाहिलात तर शेवटचे 2 आकडे आहेत ते 28 आहेत. याचा नंबर आहे 2928 आणि या गाडीचा नंबर आहे 2828. तर वोरा ट्रान्सलिंक्सवाल्यांसाठी जो शेवटचे 2 डिजिट्स आहेत ना ते 28 असणं फार त्यांच्यासाठी लकी आहे असं मी म्हणेन. आणि मला भारी वाटलं कारण की माझी बर्थडेट आहे ती पण 28 सप्टेंबर आहे आणि माझी जी बाईक आहे त्याचा देखील मी नंबर स्पेशली 2828 हा घेतलेला आहे. तर आता आपण या बसेसचा साईड लुक जो आहे तो एक्सप्लोर करणार आहे. दोन्ही बसेस V शेपमध्ये पार्कड आहेत, म्हणून तुम्हाला एकाच वेळी मी इथे उभा राहून दोन्ही बसेस साईड लुक जो आहे तो दाखवू शकतो. तर इथे काय तुम्ही खाली बघू शकता प्रीमियम LI सतलजचा मेन्शन आहे आणि मॉडेलचं नाव आहे S1800+. आता सध्या सतलजने प्रवास 5.0 अहमदाबादला जे कंडक्ट केलं गेलं होतं त्याच्यामध्ये S2000 लॉन्च केलेली आहे. त्याची डिलिव्हरी लवकरच होणार आहे. तुम्ही साईड लुक पाहून घ्या. 2x1 स्लीपर कोचचं मेन्शन आहे आणि बसेसचा जो रूट आहे मुंबई ते कोल्हापूर तो देखील मेन्शन केलेला आहे. वोरा ट्रान्सलिंकचं मोठंच्या मोठं ब्रँडिंग आहे आणि त्यांची जी टॅगलाईन सुद्धा एकदम मस्त सिम्पल सॉर्टेड आहे असं मी म्हणेन. ट्रॅव्हल विथ ट्रस्ट, म्हणजे विश्वासासोबत, म्हणजे प्रवास जो तुमचा होणार आहे एका विश्वसनीय कंपनीमध्ये होणार आहे, विश्वसनीय कंपनीसोबत होणार आहे, ट्रस्टेड कंपनीसोबत, असा त्यांचा म्हणण्याचा मोटिव्ह आहे सिम्पल मराठीमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर. एकदम बाकी कम्फर्ट, सेफ्टी, ऑन टाईम, एव्हरी टाईम हे सुद्धा आपल्याला नवीन बघायला मिळाले. कारण की बऱ्याचदा ऑपरेटर्स इथं जे आहे ते इथं स्टिकरिंग करून घेत नाहीत, पण हे सुद्धा एकदम भारी दिसतं असं मी पर्सनली म्हणेन. बाकी बेली डिक्की वगैरे ह्याच्यामध्ये आहे आणि सतलजची बस बॉडी बिल्डिंग जी आहे ती एक नंबरच असते, म्हणून तुम्ही विंडो पेन वगैरे जरी बघितलं ते एकदम प्रॉपरली ARAI आणि CIRT रूल्सच्या हिशोबाने जे आहे ते प्रॉपरली त्यांनी डिझाईन स्ट्रक्चर केलेलं आहे. आणि इथे तुम्ही वर पाहू शकता woratranslinks.com त्यांच्या वेबसाईटचा मेन्शन आहे. आणि वोरा ट्रान्सलिंक्स सोबत तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल कोल्हापूरवरनं मुंबईला तर मागे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते मी तुम्हाला दाखवून देईल. आणि रेड बस आणि अभी बसवरून तुम्ही देखील बुकिंग करू शकता 2 प्लॅटफॉर्म्सवरून आणि त्यांच्या वेबसाईटवरनं सुद्धा डायरेक्टली करू शकता. तर मित्रांनो, हा जो पार्ट आहे तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक बघा अशी माझी विनंती आहे, कारण की ह्याच्यामध्ये मी एक इंटरेस्टिंग फीचर सांगणार आहे. आता तुम्ही बॅक लुक पाहू शकता बसचा कसा आहे. सगळ्यात वरती तुम्ही पाहिलं तर रिव्हर्स पार्किंग कॅमेरा तुम्हाला येऊन जातो, जे की आजकाल मोस्ट ऑफ दी बस ऑपरेटर्स ऑप्ट करत आहेत. म्हणजे खाली वोरा ट्रान्सलिंक्स ट्रॅव्हल विथ ट्रस्ट, परत त्यांचा ब्रँडचं मेन्शन आणि त्यांच्या टॅगलाईनचा मेन्शन आहे. रेड बसचा सिम्बॉल इथे दिलेला आहे. आणि ज्या बुकिंग कॉन्टॅक्ट नंबरबद्दल मी म्हणत होतो, मुंबईचा नंबर आणि कोल्हापूरचा नंबर इथे तुम्हाला मिळून जातो. मुंबई बुकिंग, कोल्हापूर बुकिंग 90-284 63-712 आणि 90-284 63-713 असे त्यांचे 2 नंबर्स आहेत. रेडियम रिफ्लेक्टर बद्दल पहिल्यांदा ज्यावेळी मी पाहिलं जे सतलजनी दिलेले आहेत, मला वाटलं पहिल्यांदा खाली फक्त एकच दिलेलं आहे, पण तसं नाही आहे. मी आत्ता जस्ट व्लॉगिंग करता करता पाहिलं की इथे पण एक रेडियम रिफ्लेक्टर आहे, इथे पण आहे. तर ही सतलजबद्दल मला जरा भारी गोष्ट वाटली की 4 ठिकाणी त्यांनी जे आहे रेडियम रिफ्लेक्टर दिलेले आहेत. टेल लॅम्प काही असे आहेत आणि इथे परत नंबर प्लेट MH51 2928 आणि रुग्णवाहिकेसाठी 108 नंबर डायल करा. हे एक आपण नवीन पाहिलं. आणि इंटरेस्टिंग
गोष्ट जी मी दाखवणार होतो तुम्हाला म्हणते ना या टेकच्या स्टार्टिंगला, की एमर्जन्सी एक्झिटचा जो डोअर इथे तुम्हाला दिसत आहे तो बाहेरने सुद्धा इझिली ऍक्सेस करता येईल एखाद्या माणसाला. ज्यावेळी बस कोणता ऍक्सिडेंट बसचा होतो त्यावेळी कसा होईल काही सांगता येत नाही. बस अशी खाली गेली वर गेली तर हा डोअर बाहेरनं सुद्धा ओपन करता येणं तितकंच महत्वाचं आहे जितकं आतनं. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे असं प्लॅस्टिकचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, ते डायरेक्टली खाली ओढलं जातं. ऍक्च्युली आता मी काय क्रूला सांगितलेलं आहे की जरासं माझ्यासाठी खाली ओढून द्या. एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्ही प्लॅस्टिकचं स्ट्रक्चर आहे कसं पण करून हे एकदा खाली ओढलं हे वालं प्लॅस्टिकचं, आणि हे तुम्ही बाहेर असं म्हणजे आपण जसं दारू करतो तसं ओपन केलं हे वालं पूल की हा जो डोअर आहे तो ओपन होणार. हे पहा पूर्णपणे मागं जातो. हे एकदम भारी गोष्ट आहे, कारण की मी सुद्धा जरा असं मागं का आलो, कारण की मला नव्हतं माहिती की हे पूर्णपणे मागं जातं. तर सेफ्टीची पूर्ण काळजी जी आहे ती या बसमध्ये घेतलेली आहे. आणि ही जी आहे ती सीडी आहे, म्हणजे आतनं ज्यावेळी तुम्हाला एव्हॅक्युएशन करायचं असेल तशी ही, आणि या सीडीपासून हाईट तशी जास्त नाहीये पण 2 स्टेप्स दिलेले आहेत. ती एक चांगली बाब केलेली आहे सतलजने, म्हणजे कोरा ट्रान्सलेटनी एक चांगला डिसिजन घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतो. की पहिल्यांदाच मार्केटमध्ये आलेले आहेत आणि अशा बस बॉडी बिल्डरकडे ते गेलेले आहेत जे लोक सेफ्टीचा पूर्ण विचार करतात. तर मित्रांनो आता आपण या बसेसचा जो बूट स्पेस आहे डिकी तो आपण आता पाहणार आहे. तुम्ही पाहू शकता गाड्या तशा पॅरललीच पार्क केलेल्या आहेत आपण व्ही शेपमध्ये. म्हणून आपण काय केलंय, या गाडीची राईट हँड साईडची तर या गाडीची लेफ्ट हँड साईडची डिकी जी आहे बूट स्पेस मी ओपन करायला सांगितलेली आहे क्रूला. आणि आता आपण एक कंपार्टमेंट एकदम क्लीनली याचा एक्सप्लोर करूया. या इकडे हा जो पहिला कंपार्टमेंट असतो तो बॅटरीसाठी असतो. आतमध्ये जे इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे सर्व त्या या बॅटरीजने पॉवर केल्या जातात. आणि ही बेली डिकी आहे वन ऑफ द बिगेस्ट इन सेगमेंट, कीपिंग द सेफ्टी इन माइंड. त्याच्यापेक्षाही मोठी असते, पण बऱ्याचदा बस बॉडी बिल्डर काय करतात की सेफ्टी कॉम्प्रोमाइज करतात. म्हणजे वरचं जे फ्लोरिंग वगैरे असतं तिथे तुम्हाला चप्पल ठेवण्यासाठी तुमचे शूज ठेवण्यासाठी तुम्हाला जागा उरत नाही, ते कॉम्प्रोमाइज करून जे बेली डिक्की सुद्धा काही बस बॉडी बिल्डर्स बनवतात. पण ही जी आहे ती सेफ्टीला एकदम लक्षात ठेवलेलं आहे सतलजवाल्यांनी, आणि मगच ही जी डिक्की आहे त्यांनी ती तयार केलेली आहे. म्हणून मी म्हणतो की सेफ्टी प्लस कम्फर्ट हे फार जास्त महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात मागचे कंपार्टमेंट्स आपण एक्सप्लोर करून घेऊया. इकडे तुम्ही पाहू शकता बस जे स्पेअर टायर आहे ते आहे म्हणजे स्टेपनी, आणि त्याच्यावरती देखील तुम्हाला स्टोरेज कंपार्टमेंट खूप सारं भेटून जातं. आणि शेवटचे जे कंपार्टमेंट आहे तिकडे तुम्ही पाहू शकता अशोक लीलँडची 6 सिलेंडर चेसिस आहे 2513. आता आपण तिकडचे जे बूट स्पेस कंपार्टमेंट्स आहेत ते आपण एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो आता आपण राईट हँड साईडची म्हणजे जिकडून कॅप्टन दादा बसमध्ये बोर्ड करतात त्या साईडचं बूट स्पेस एक्सप्लोर करणार आहोत. हे पहिले 2 कंपार्टमेंट जे आहेत इथे बसचा डिझेल टँक आहे जो की 350 लिटर्स आहे 350 लिटर्स, आणि त्याच्या साईडला ॲडब्लूचा टँक आहे जो 50 लिटर्स आहे 50 लिटर्सचा. आणि या गाडीचं जे मायलेज आहे अप्रॉक्सिमेटली 3.4 ते 3.6 मध्ये जातं. आता 6 सिलेंडर ज्यावेळीपासून यायला लागले त्यावेळीपासून 3.8 3.9 वर मायलेज जातं असं माझे काही ऑपरेटर मित्र त्यांनी मला सांगितलेलं आहे. पण कोणत्या केसेसमध्ये की ज्यावेळी रोड प्लेन असेल, घाट वगैरे जास्त नसेल आणि गाडी 80ला लॉक असेल, या तीन जर गोष्टी असतील तर लीलँड आज 3.8 3.9 पर्यंत मायलेज काढून देईल. पण एकदमच घाट सेक्शन आहे, तुम्हाला टाइम कव्हर करायचा आहे, गाडीचा स्पीड जास्त आहे तर 3.2 3.3 पर्यंत मायलेज आजकाल येऊन जातं. ही एक रियालिटी आहे. तर मायलेज मी गाडीचं सांगितलं. आता हे 2 बूट स्पेस कंपार्टमेंट्स तुम्ही एक्सप्लोर करून घ्या. इथे 2च आहेत कारण की इकडे तुम्हाला फ्युअल टँक आहे. प्रत्येक गाडीला असंच असतं, फ्युअल टँक ज्या साईडला आहे तिकडे बूट स्पेस कंपार्टमेंट हे 2च सेक्शन असतात. आणि सेकंड लास्ट जे सेक्शन आहे तिथे पूर्ण ऑपरेटरला ही स्पेस भेटून जाते वापरण्यासाठी, कारण की त्या बसमध्ये तुम्ही पाहिलं तिकडे स्टेपनी आहे बसचं स्पेअर टायर, आणि मागचं जे कंपार्टमेंट आहे ते पूर्णपणे सेम असतं, त्याच्यामध्ये काहीच बदल नाहीत. तर आता आपण या बसची केबिन जी आहे ती एक्सप्लोर करणार आहे. आता मी कॅप्टन दादा जिथे बसतात म्हणजे ड्रायव्हर भाऊ त्यांच्या सीटवर येऊन बसलेलो आहे. तर तुम्हाला आता एक एक करून याच्यामधले जे फीचर्स अम्युनिटीज आहेत केबिनमध्ये ते मी आता एक्सप्लेन करणार आहे. इथे तुम्ही पहिल्यांदा
अशोक लेलँडचं टॅकोमीटर पाहू शकता आणि ज्या चेसिसचं जे रनिंग झालेलं आहे 5070 किलोमीटर ही चेसिस चाललेली आहे. कोल्हापूरमधून चेसिस परचेस केली गेली होती, केली गेली होती. त्यानंतर ती जलंधरला पाठवली गेली पंजाबमध्ये आणि तिकडून बॉडी बनवून इकडे आलेली आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये जवळजवळ 5000 किलोमीटर जी आहे ही चेसिस चाललेली आहे. तर आता येऊया आपण बसच्या प्राइसिंग कडे. सर्वात पहिल्यांदा चेसिसची प्राइस जी आहे ती 42 लाख रुपये आहे, कारण की 4 व्हील एअर सस्पेन्शन आहे. जसं मी इंट्रोच्या पार्टमध्ये सांगितलं 42 लाख रुपये. आणि त्याच्यामध्ये इथून कोल्हापूरमधनं जलंधरला पाठवणे ही कॉस्ट देखील इन्क्लूड आहे. बऱ्याचदा अशोक लेलँड जे डीलर्स असतात ते कॉस्ट जी आहे ती इन्क्लूड करून सांगतात. म्हणजे कोल्हापूरवरनं जलंधरला जे लागलेलं डिझेल आहे चेसिसला त्याची कॉस्ट पण अशोक लेलँडनीच बेअर केलेली आहे, डीलरनी बेअर केलेली आहे. आणि अशी जर तुम्हाला बॉडी बांधून हवी असेल S1800 प्लस 36 स्लीपर, तर सतलज जवळजवळ 41 लाख रुपये चार्ज करतायत, 41 lakhs रुपीज. सो पूर्ण गाडीची जर तुम्ही कॉस्टिंग बघितली ती जाते 80 ते 85 लाखाच्या घरामध्ये. टोटल ऑन रोड प्राइस ऑफ द बस इज 80 to 85 lakhs, मिनिमम 80-81 lakhs, मॅक्झिमम इट कॅन गो अप टू 83 to 84 lakhs. 83 ते 84 लाख रुपये या गाडीची ऑन रोड किंमत आहे. तर आता हे जे कंट्रोल्स आहेत ते आतले जे लाईट्स आहेत, लाइटिंग वगैरे आहे पॅसेंजरसाठी, ते सर्व कंट्रोल करण्यासाठी हे बटन्स आहेत. रिव्हर्स पार्किंग कॅमेराचा व्ह्यू तुम्हाला इथे येत आहे. डोअर ओपन अँड क्लोज करण्यासाठी हे वाला बटन आहे, क्लोज आणि ओपन. कॅप्टन दादांसाठी USB प्लस टाईप C चार्जिंग सॉकेट इथे दिलेला आहे. आणि JTAC किंवा जेटॅग AC जो एक नंबर समजला जातो, वन ऑफ द टॉप वेन इट कम्स टू बसेस, त्याच्यामधलं एक नाव आहे JTAC, तो याच्यामध्ये फिट केलेला आहे. कॅप्टन दादांचा मोबाईल ठेवण्यासाठी इथे मोबाईल होल्डर आहे आणि त्याच्यावर सुद्धा सतलजचा लोगो तुम्हाला भेटून जातो. मिरर्स जे आहेत ते इलेक्ट्रॉनिकली ऍडजस्ट तुम्ही करू शकता. राईटचा मी आता राईट कडे टाकलेला आहे, आता तुम्ही पहा बघा, राईट, लेफ्ट, वर, खाली. तर या बटनाने जे मिरर्स आहेत हे वाले ते पूर्णपणे कंट्रोल केले जाऊ शकतात. बसचा हॉर्न जो आहे तो इथे आहे. क्रूज कंट्रोलचं फंक्शन इथे आहे. पण बऱ्याचदा अशोक लेलँड वगैरे मध्ये जे ड्रायव्हर दादा असतात ते बऱ्याचदा क्रूज कंट्रोल लावत नाहीत कम्पेअर टू वोल्वो किंवा स्कॅनिया. चेसिस सोबत हे सर्व कंट्रोल्स येतात. बसचा जो पार्किंग ब्रेक आणि हँड ब्रेक आहे तो तुम्हाला इथे भेटून जातो. आणि FDAS म्हणजेच फायर डिटेक्शन अलार्म अँड सपरेशन सिस्टीम, तो जो सेफ्टीचा एक महत्वाचा कॉम्पोनंट आहे, महत्वाचा घटक आहे, तो या बसमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. म्हणून सेफ्टीचं पूर्ण दखल जी आहे ती सतलजवाल्यांनी घेतलेली आहे. आणि वोरा ट्रान्सलिंक्सवाल्यांनी, मी जसं म्हटलं, सतलजकडनं बॉडी बांधून त्यांच्या बिझनेसची सुरुवात केलेली आहे. ती फार एक भारी गोष्ट आहे. इथे एक CCTV कॅमेरा प्लेस केलेला तुम्हाला इथे भेटून जातो. तुम्हाला एक दाखवला मी, हा वाला CCTV कॅमेरा जो डॅश कॅम सारखा ऍक्ट करणार आहे. बाकी इथे वेलकम असं लिहिलेलं आहे. ही एक सतलजची स्पेशालिटी आहे. इथं फुलं वगैरे ठेवलेली असतात, ती खोटीच असतात, म्हणजे रिअल फ्लावर्स नाही आहेत, पण एक वेलकमिंग फीचर आहे त्यांचं. फर्स्ट एड किट आहे. कॅप्टन दादांसाठी फॅन इथे एक दिलेला आहे. तर आता आपण या बाजूने, म्हणजे ज्या बाजूने पॅसेंजर्स बोर्ड करतात त्या बाजूने मी तुम्हाला एक केबिनचा व्ह्यू दाखवणार आहे. कारण की इथे स्टेप्सवर जे ॲम्बियन लाइटिंग आहे ते आपल्याला दाखवायचं असतं, तर तुम्ही पहा. रात्री आता दिवस आहे, म्हणजे डे टाईम आहे, म्हणून तुम्हाला इतकं जाणवून येणार नाही. रात्री एकदम भारी दिसणार आहे. इथे ॲम्बियन लाइटिंग तुम्हाला दिसून येतं. आणि काही अशी आहे या बसची केबिन. तर इंजिन याच्या खाली आहे TF 2513. हिंदीमध्ये ब्लॉगिंगची इतकी सवय झाली आहे की पहिल्यांदा हिंदी वर्ड आला नाही, तर आधी फारच हिंदी वर्ड्स माझ्या व्लॉगमध्ये यायचे ज्यावेळी मी मराठीमध्ये ब्लॉगिंग करायचो. तर इथे आरामात 2-3 लोक बसू शकतात आणि इथे एक जण बसू शकतो. तर याच्याबद्दल सांगायचं झालं तर ज्यावेळी केबिन लहान असते तर बऱ्याचदा कॅप्टन दादा जे आहेत ते बसवर येत नाहीत. आणि या गोष्टीबद्दल मी म्हणेन की समजदार को इशारा ही काफी आहे. ज्या लोकांना बसेसमध्ये रुची आहे, इंटरेस्ट आहे, त्यांना मला काय म्हणायचंय ते समजून गेलेलं आहे. तर इथे सुद्धा 2 एमर्जन्सी हॅमर्स तुम्हाला भेटून जातात. त्याचसोबत AC वेंट इथे एक आहे, त्यासोबत इथे एक AC वेंट आहे. आणि इथे सुद्धा एक सीट छोटीशी दिलेली आहे, हे देखील, हे बघा. आणि ही साही एंटरप्राइजेस कपूरथळा
त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेली आहे आणि ते एक्सक्लुझिव्हली सतलजसाठी पण मॅन्युफॅक्चर करतात. कारण की मी सतलजच्या प्लांटला गेलो होतो, तर कपूरथळा रोडला त्यांचा प्लांट आहे सतलजचा, जलंधरमध्येच. इथे एक फॅन आहे, तो फॅन मी तुम्हाला दाखवून दिला तसा सेम टू सेम फॅन इथे आहे. आणि को कॅप्टन दादा जे आहेत, सेकंड ड्रायव्हर, इथे विश्राम करणार आहेत, म्हणजेच रेस्ट करणार आहेत. त्याचसोबत इथे व्हेंटिलेशनसाठी आणि इमर्जन्सी इव्हॅक्युएशनसाठी हे वाले डक्ट दिलेलं आहे. तुम्ही तिथे पाहू शकता, लिहिलेले आहे इंग्रजीमध्ये, इंग्लिशमध्ये, पुश फॉर व्हेंटिलेशन. आणि इमर्जन्सी इव्हॅक्युएशनच्या सिच्युएशनमध्ये देखील ते ओपन केलं जातं. कॅप्टन दादांसाठी इथे सन ब्लाइंड दिलेला आहे. हे सुद्धा एक फार भारी फीचर आहे जे फार कमी बस बॉडी बिल्डर्स देतात. म्हणजे सेफ्टी प्लस थोडेसे युजफुल कॉस्मॅटिक फीचर्स हे सतलज तुम्हाला देणार आहेत. म्हणजे कॅप्टन दादासाठी असू देत किंवा पॅसेंजरसाठी असू देत, या सर्व गोष्टी तुम्हाला इंडियामध्ये फक्त एक बस बॉडी बिल्डर देणार आहे, दॅट इज सतलज. तर मित्रांनो, आता आपण या बसच्या आतमध्ये आहोत आणि AC वगैरे इतका मस्त चालू आहे, असं वाटतंय लक्झरी ॲट इट्स पीक, म्हणजे खूपच भारी वाटतंय. आणि आता यामध्ये जे सेफ्टी फीचर्स आहेत ते मी सर्वप्रथम तुम्हाला एक्सप्लेन करीन आणि त्यानंतर आपल्या बसमध्ये, या वोरा ट्रान्सलिंकच्या बसमध्ये जे काही अम्युनिटीज दिलेल्या आहेत पॅसेंजर कम्फर्टसाठी, ते मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे. तर सेफ्टीसाठी तुम्हाला जे एंट्रन्सवाला सेक्शन आहे त्याच्यावरच तुम्हाला इथे CCTV कॅमेरा भेटून जातो. आणि ज्यावेळी तुम्ही एक्झिट करणार आहे बसमधून, त्यावेळी तुम्हाला इथे थँक्यू असा बोर्ड देखील लिहिला आहे. जसं आपण कॅप्टन दादांच्या सीटच्या जवळ पाहिलं तसं सेम टू सेम इथे पण केलेलं आहे. आणि सेफ्टीसाठी जे म्हणत होतो, HIK विजनचा CCTV कॅमेरा चांगल्या क्वालिटीचा मोठावाला त्यांनी इथे बसवलेला आहे. कारण की आमच्या घरीच लास्ट इयर, मागच्या वर्षी आमच्या घरी CCTV कॅमेरा बसवले होते, म्हणून मला माहिती आहे की कसल्या क्वालिटीचा हा कॅमेरा आहे. एक नंबर आहे, क्लॅरिटी वगैरे, नाईट विजन वगैरे पण भारी आहे. आणि साऊंड वगैरे देखील हा जो कॅमेरा आहे तो रेकॉर्ड करतो. आणि तसा सेम कॅमेरा मागे शेवटला देखील बसवलेला आहे, तुम्हाला दाखवतो. तिकडे जाऊनच मला पर्सनली दाखवावं लागेल. हे बघा, सेम क्वालिटीचा कॅमेरा मागे देखील त्यांनी बसवलेला आहे. इमर्जन्सी एक्झिटचा डोअर मी तुम्हाला बाहेरून दाखवला, आतून तो काही असा दिसतो. आणि सेफ्टीसाठी फायर एक्सटिंग्विशर देखील इथे दिलेला आहे. आणि AIS 153 म्हणजेच AIS 153 नुसार 13.5 मीटरच्या गाडीमध्ये 3 इमर्जन्सी रूफ हॅच असणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता, इथे एक इमर्जन्सी एक्झिटचा डक्ट आहे, दुसरा वाला तुम्हाला इथे भेटून जातो आणि तिसरा जो आहे तो तुम्हाला इथे मिळणार आहे. तर 3 इमर्जन्सी रूफ हॅचेस आहेत. त्याचसोबत प्रत्येक विंडो पेन जवळ तुम्हाला हॅमर टू ब्रेक दी ग्लास इन केस ऑफ इमर्जन्सी भेटणार आहे. बघा, हा हॅमर आहे आणि याने तुम्हाला जे आहे ह्याचा वापर करून काच तोडायची आहे, पण ते इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये. प्लीज नोट, इमर्जन्सी सिच्युएशनमध्येच याचा वापर करायचा आहे हॅमरचा, म्हणून याचा प्लेसमेंट असं केलेलं असतं. आता ज्यावेळी रूटवर गाडी जाईल ना, त्यावेळी क्रू एन्श्युअर करेल की प्रत्येक हॅमर जो आहे इथे असा म्हणजे अटॅच केलेला आहे. कोणतेही विंडो पेन तुम्ही बघा, AIS 153 नुसार आता सगळ्या बस बॉडी बिल्डर्सचा कंपल्सरीच केलेला आहे की इमर्जन्सी हॅमर त्यांनी प्रत्येक विंडो पेनला दिलाच पाहिजे. आधी बरेच बस बॉडी बिल्डर्स देत नव्हते, अजूनही बरेच जण देत नाहीत, कारण की सर्वच जण नियमांचा पालन करतात असं नाही. पण आता जे रिनाऊंड बस बॉडी बिल्डर्स आहेत, सतलज सारखे, सतलज असेल, दामोदर, वीरा, प्रकाश, त्या सर्वांनी हे इमर्जन्सी हॅमर प्रत्येक विंडो पेनला देणं चालू केलेलं आहे. आता आपण अम्युनिटीजकडे जाऊया. तर आता अम्युनिटीज तर मी तुम्हाला दाखवीनच, पण त्याच सोबत कम्फर्ट लेवल सगळ्यात महत्त्वाचा, जो माझ्यासाठी पर्सनली मला वाटतो मेजर गोष्ट, वरच्या बर्थवर एखाद्याला बसता येणे, ते मी आता तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे की किती कम्फर्ट आहे या बसमध्ये. तर इथे शिडी तुम्ही पाहू शकता, मी आता क्लेम करणार आहे वरती. इथे ग्रॅब हँडल देखील दिलेलं आहे, इकडे या, इथे ग्रॅब हँडल देखील आहे, त्याला मी पकडून मस्तपैकी आरामशीर वरती जाऊ शकते. पहा, मस्तपैकी मी वर आलेलो आहे. आणि जसं मी म्हणत होतो, वरच्या बर्थवर बसता येणे. आता माझी हाईट तुम्हाला एकदम पर्टिक्युलरली सांगितली तर 172 सेंटीमीटर आहे, 5 फूट 8 इंच माझी हाईट आहे. आणि मी मस्तपैकी कम्फर्टेबलपणे याच्यामध्ये बसू शकतो अप्परवाल्या बर्थला. म्हणून मी बऱ्याचदा व्लॉग्समध्ये म्हणतो की अप्पर वाले बर्थ में बैठ पाना किसी बस में, अगर आप बैठ पा रहे हो तो बहुत बढ़िया चीज़ है, असं मी बऱ्याचदा व्लॉग्समध्ये रिपीट करतो. आणि सतलज
आणि याची फार काळजी घेतलेली आहे. म्हणूनच मी डिक्की दाखवताना म्हणत होतो की बेली डिक्कीची हाईट ॲडजस्ट केलेली आहे आणि मॅक्झिमम इन द सेगमेंट टेकिंग इन टू कन्सिडरेशन सेफ्टी अँड पॅसेंजर कम्फर्ट या सर्व गोष्टींबद्दल मी म्हणत होतो. म्हणून तुम्ही कोल्हापूरवरनं मुंबईला त्या गाडीतनं ज्यावेळी प्रवास कराल कोणताही बर्थ घ्या, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द बर्थ तुमचा जो प्रवास राहणार आहे तो एक नंबरच राहणार आहे, त्याच्यामध्ये काहीच शंका नाहीये. आणि वोरा ट्रान्सलिंक वाल्यांची सगळ्यात एक नंबर गोष्ट मला काय वाटलेली आहे की त्यांनी व्हाईट बेडशीट चूज केलेले आहेत. खरं सांगायचं झालं तर व्हाईट बेडशीट्स मेंटेन करणं फार अवघड असते एका ऑपरेटरसाठी, पण वोरा ट्रान्सलिंक वाल्यांनी हा डिसिजन घेतलेला आहे की व्हाईट बेडशीट्स गाडीत आपण देऊयात. त्याच्यासाठी त्यांचं फार फार अभिनंदन. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर याच्यासोबत ते एक वेलकम किट देखील देणार आहेत, ज्याच्यामध्ये एक लेजचं पाकिट असेल, त्याचसोबत गुड डे बिस्किट असेल, मोनॅको बिस्किट असेल आणि 500 ml अर्धा लिटरची पाणी बॉटल देखील ते याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर जसं तुम्ही पाहिलं मी वरच्यावाल्या बर्थमध्ये आहे आता. हे जे स्टँड आहे ते पण फार जास्त प्रॅक्टिकल आहे, कारण याचं सांगतो आता ते लांबून पाहताना मला पर्सनली वाटतं की त्याच्यामध्ये माझी बस बॅग जी आहे ती स्टँडमध्ये फिट होणार नाही लगेज कॅरियरमध्ये. पण प्रवासमध्ये मी ज्यावेळी S2000चं व्लॉगिंग केलं होतं त्यावेळी देखील मला तसंच वाटलं होतं, पण ज्यावेळी माझी बॅग फिट झाली ना त्यावेळी मला कळालं नाही ये जो स्टँड आहे वो पूरी तरह से काम की चीज आहे असं मी म्हणेन. AC वेंट्स एकदम प्रीमियम दिलेले आहे त्याच्यामध्ये, म्हणजे 1 2 3 4 चारही ठिकाणहून ACचा जो फ्लो आहे तो येतो. आणि याचे पण एक्स्ट्रा चार्जेस ॲक्च्युली असतात. हे वन ऑफ द मोस्ट प्रीमियम इन द सेगमेंट आहेत जे सतलज ऑफर करतं. आणि सर्वच गोष्टी एकदम प्रीमियम चूज केलेल्या आहेत वोरा ट्रान्सलिंक्सवाल्यांनी. सतलजचं मात्र एक आहे की पायासाठी ते एकच AC वेंट देतात, पण बरेच बस बॉडी बिल्डर्स लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला 2 वेगळे देतात, पण अप टू वन्स पर्स्पेक्टिव्ह असं मी म्हणेन. विंडो पेनची जी लेंथ आहे ती 55 ते 60 सेंटीमीटर आहे ARAI CIRT रूलच्या हिशोबाने. जसं मी एमर्जन्सी हॅमरबद्दल सांगितलं, ते मारल्यावर तुम्हाला ज्यावेळी इव्हॅक्युएट करायचं असेल तर रूल्सप्रमाणे 55 सेंटीमीटरची किमान विंडो पेन असणं फार जास्त महत्त्वाचं आहे. वोरा ट्रान्सलिंक्सचं मेन्शन बॅकरेस्टवर आहे, हे पण पूर्ण कस्टमायझेबल असतं. त्याचसोबत वोराचा जो लोगो आहे तो बेडशीटवर आहे आणि पिलो कव्हर वर देखील वोराचा व्हीचा लोगो तुम्हाला इथे येऊन जातो. चार्जिंग सॉकेट तुम्हाला USB प्लस खाली टाईप Cचा मिळून जातो आणि दोन मोबाईल होल्डर देखील तुम्हाला इथे आहेत. बॉटल होल्डर तुम्हाला या स्टँडच्या ठीक बाजूला तुम्हाला इथे एक आणि इथे एक भेटून जातो, कारण की बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळी तुम्ही बॅग ठेवाल त्यावेळी बाटलीमुळे काय होतं पूर्ण बॅग बसेल ना बसेल, म्हणून बॉटल होल्डरसाठी लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड प्रत्येकाला बॉटल होल्डरचं प्रोव्हिजन सतलजने करून दिलेलं आहे. तर आता आपण खालचा बर्थ जो आहे तो एक्सप्लोर करणार आहे. तुम्हाला सिंगल बर्थ दाखवला नाही, हा बघा असा काही आहे त्या बसचा सिंगल बर्थ. तिथे देखील तुम्हाला सेम अम्युनिटीज मिळणार आहेत सर्व काही. चार्जिंग सॉकेट, बॉटल होल्डर तुम्हाला इथे लेफ्ट हँड साईडला दिलेला आहे. हे लगेज कॅरियर आहे ज्याच्यामध्ये ऑनेस्टली माझी बॅग जी आहे ती आरामात फिट होऊन जाते, इवन दो इट हॅज अ कॅमेरा अँड ड्रोन ऑल द टाइम आय ट्रॅव्हल इन इट. तर ही एक भारी बाब आहे या स्टँडबद्दलची. आणि खालचा विंडो पेन आहे तो पण जवळजवळ 2 फुटाचा आहे असं मी म्हणेन. 55 सेंटीमीटर्स असणं अनिवार्य आहे, पण सतलजने बऱ्यापैकी स्पेस ह्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत बेली डिक्की दिलेली आहे असं मी म्हणेन. म्हणून पॅसेंजर कम्फर्टमध्ये अजिबात काही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे या बसमध्ये. रिडिंग लाईट तुम्हाला इथे भेटून जातात. हे बघा, हा रिडिंग लाईट आहे आणि हे थोडंसं अँबियंट लाईटिंग हे सुद्धा तुम्हाला भारी मिळून जाते या बसमध्ये. ओव्हरऑल लाईट्स जर बघितले तुम्ही, खाली येल्लो, इथे पण येल्लो आणि वरती पण येल्लो, म्हणजे पूर्ण लाईटिंग जी आहे ती पण एकदम प्रीमियम फील देते आहे. आणि बसचे जे नंबर आहेत इथे मेन्शन केले आहेत U14 15W, म्हणजे U म्हणजे अप्पर 14, अप्पर 15 आणि 15 नंबर जे आहे ते W म्हणजेच विंडो सीट आहे. त्याचसोबत तुमचे फुटवेअर जे आहे, तुमचे शूज चप्पल ठेवण्यासाठी इथे प्रोव्हिजन केलेलं आहे. खाली इकडे लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला इथे तुम्ही पाहू शकता, इथे पण आहे, इथे पण आहे. तर ही एक चांगली बाब आहे. जसं मी म्हणत होतो, बऱ्याचदा काय होतं की काही बस ऑपरेटर्स बूट स्पेस जास्त मिळावं या नादामध्ये अशा बस बॉडी बिल्डर्सकडे जातात जे खूप सारी
डिक्की देतात, पण पॅसेंजर कम्फर्ट तिथे कॉम्प्रोमाइज होऊन जातो. म्हणून वोरा ट्रान्सलिंक्स वाल्यांनी पॅसेंजर कम्फर्टला फार जास्त प्रायोरिटी दिली आहे. ही वोरा ट्रान्सलिंक बद्दल फार चांगली बाब आहे असं मी पर्सनली म्हणेन. मित्रांनो, हाच होता संपूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू या वोरा ट्रान्सलिंक्सच्या अशोक लेलँड TF 2513 सतलज SR 1800 प्लस AC स्लीपर बस बद्दल. आणि आपण सर्व कोल्हापूरकर आणि मुंबईकर मिळून या नवीन ऑपरेटर्सना, अशा नवीन ऑपरेटर्सना जसं वोरा ट्रान्सलिंक्स आता न्यू प्लेयर इन द मार्केट आहे, त्यांना नक्की सपोर्ट कराल अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून तुम्हाला कामानिमित्त किंवा तुम्ही कोणत्याही कारणासाठी कोल्हापूरवरनं मुंबईला किंवा मुंबईवरनं कोल्हापूरला प्रवास करत असाल तर वोरा ट्रान्सलिंक्स या ऑपरेटरना सेवेची संधी नक्की द्या. आता तुम्ही रेड बस किंवा अभिबसवरनं बुकिंग्स कराल त्यावेळी याच्यामधले जे फोटोग्राफ्स आहेत ते जे अपलोड केले जाणार आहेत ते सुद्धा आपणच कॅप्चर केलेले आहेत. म्हणून त्याच्याबद्दल ते सुद्धा तुम्ही बुक करायच्या आधी बघू शकता, कारण की एकदम इन डिटेल फोटोग्राफी आपण या बसेसची केलेली आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.